आणि फेकी करण्याच्या नादामध्ये चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला होता, परंतु यावेळेला यश होता आणि यशला माहीत आहे असलेला कशा प्रकारे बॅकअप द्यायचा आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले. एक धाव धावपलकावर धावांचा श्री गणेशा झाला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय, त्यामुळे एक धाव धावपलकार. पहा या ग्रुप सी ला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला पहिला मॅच या दोन्ही संघादरम्यान आपल्या भेटीला आला होता, ज्यावेळेला 45 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि सायबा संघाने बाजी मारली होती. पुन्हा एकदा शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ समोरासमोर आले आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, नो चान्स फॉर द फिल्डर, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. पहा अल्केश पाटील बंटी हा खेळाडू बऱ्याच स्पर्धेनंतर भरात आलाय. सर्वात जमेची बाजू खुर्द मनलपाडा संघासाठी झाली. दिशा देण्याचा प्रयत्न, कट केला गेला, चेंडूला पाठवलंय डेक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी. पुन्हा एकदा सिंगल आले आणि धावपलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 8 धावा धावपलकावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो 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 क्या बात आहे. बॅकअप कशा प्रकारे होता बघा, 1 2 3 तब्बल 3 खेळाडूंनी त्या चेंडूला अडवलंय आणि 5 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा धावपलकावरती, पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवलंय चेंडूला, रशीदा देसाई 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 9 धावा धावपलकावर. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आणि त्या सिंगल धावपल जर आपण बघितलं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल. पहा पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा धावपलकावरती होते आणि जर आता धावपलक बघितलं तर 12 धावा धावपलकावरती आहेत जिकडे. हो हो जास्तच बाहेर आहे, त्यामुळे आमचं पंच आमच्या दिशेने वळत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवलाय आणि अडवता अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. तेरा धावा, 13. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू सर बाउंड्रीच्या बाहेर आणि असा विकेट आलाय, असा ब्रेक थ्रू आलाय ज्या खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि पहिला हादरा टीम गुरुदेव मल्लपाडा संघाला गॉन.
हो हो, क्या बात आहे. पहा मुझम्मिल खान तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन बॅटर जोरोम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हातानं सन्मान द्यायला गेला चेंडूला. वेगाने आला होता मुजी, तोपर्यंत एक धाव धावपलकावर. 14 धावा धावपलकावर, जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि मुजू काय जबरदस्त या षटकामध्ये गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेलाय डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर टॅपच्या साहाय्याने, त्यामुळे एक धाव धावपलकावर. पहा षटक कशा प्रकारे सुरुवात ज्या प्रकारची होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. हो क्या बात आहे. ड्राईव्ह अशा प्रकारे केला होता ना, परंतु कौस्तुभने काय जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लावलंय. तब्बल 3 धावा वाचवल्यात. आणि या 3 धावा कुठपर्यंत जातील, या 3 धाव्यांचा इम्पॅक्ट कुठपर्यंत राहील, येणारे कालवेळ सांगणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला, फेकी वेगाने झाले. हो 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 हो, चेंडू आला नाही. चेंडू हातामध्ये आला नाही. चेंडू जर का आला असता तर इकडे या ठिकाणी गडी बाद झाला असता, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे धावपलं जर आपण बघितलं तर तब्बल 17 धावा. सागर दिसले नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो व्हॉट अ शॉट. इतक्या वेगाने मारला ना की 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. प्रॉपर टायमिंग, त्यानंतर ताकद, ताकदीचा वापर पूर्णपणे तुषार किनीने आतापर्यंत पहिल्या चेंडूवर केला गेलाय. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, बॅटच्या साहाय्याने चेंडू गेलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 22 रन, 22 धावा धावपलकावर, जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, गडी बाद, गॉन. 22 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मिस्टर सुशांत. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, चेंडू वेगाने गेला होता डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 24 धावा धावल. काय या 24 धावा, 23 धावा, 23 रन. 23. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि अडवता अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. लास्ट बॉल टू गो, 23 रन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो क्या बात आहे. गौरव या ठिकाणी होता. तर अखेरच पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 24 धावा धावपलकावर आणि 25चं टार्गेट ठेवलं गेलंय सायबाई संघासमोर.
थँक्यू. चला 24 मध्ये 24 धावा पाठलाग करायचा आहे आणि प्रवीण पाटील यांच्यासाठी आमच्या एक दिशेने जातोय जिकडे हुकला तर संपला त्यांना आठवण करून देणं. 25 धावा, सॉरी 25 धावा, 25 धावांचं पाठलाग करायचं आहे. लेट्स प्ले. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तर संपला. अफाट अशा मैदानी तो 80 वेळोवेळी डाव सुद्धा जपून येतील, जपून आपली केली. काय करी गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली वाजवेल गाबा, जो तो फास टाकी. मागे टपला एसटी रक्षक, तुझा उदला डाव. या साऱ्यांना दाखवशील तर मिळेल तुझला डाव. चतुर आणि चपल तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. बघूया आता जो हुकेल तो मात्र इकडे संपेल. 24-25 चं इक्वेशन राहिले गेलंय. आणि सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऋषीधर देसाई त्याच्यासमोर प्रदेश बैकर. चला आमचे विकास दसकर पंच रेडी आहेत. जिकडे पाठलाग जर आपण बघितला तर 25 धावांचा आहे. पहा या 25 धावांचा पाठलाग होईल की या 25 धावा या मैदानावर डिपेंड करत जातील. पहा ग्रुप सी मधून दुसरा कुठला संघ असेल जो कॉलेजच्या दिशेने सुपर 12 मध्ये दाखल होईल. ऑलरेडी पहिला संघ टीम प्लेयर संघ कुमार नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिल्या चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. धावाचा श्री गणेश होतं या ठिकाणी सायबा ए संघाचा, जिकडे एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय शेवटच्या क्षणाला. क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला रोहन पाटीलने जे एफर्ट लावलंय ते एफर्टला जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. ओहो, फेकी बघा कशा प्रकारे मनीष गरजची इतक्या वेगाने झाली ना की निर्धाव चेंडू डॉट बॉल आला गेलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. ओहो, क्या बात आहे. धप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय आणि इतका आतमध्ये आला ना की अक्षरशः प्रदेशला बीट केलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत कुमारने या पहिल्या षटकामध्ये करून दाखवली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावेळेला नाही. समोरच्या दिशेने सेट डाऊन द ग्राउंड. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. लास्ट बॉल टू गो. 6 रन, 6 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गेला 1 धावेसाठी. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिकडे पाठलाग आहे 25 चा. 7 धावा धावफलकावर. मनीष घर हो बॅकफुट जाण्याचा प्रयत्न होता, गट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू सर आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येता येता यष्टांवर आणि पहिला हादरा टीम साईबाबी संघाला. गॉन.
मुझम्बिल खान नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा मनीष घरतने ब्रेकथ्रू आणून दिलाय. हलक्या हातानं चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. पहा मागील षटकामध्ये सुद्धा याच प्रकारची कामगिरी मनीष घरतने केली गेली होती. लगातार 3 विकेट पहिल्या 3 चेंडूवर रनआउटच्या रूपाने बाद झाले होते. ते कमबॅक करून दिलं होतं. इकडे सुरुवात केली पण तो शेवट करून हो हो क्या बात आहे. रचितने शेवटच्या क्षणाला चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय आणि धावपल जर आपण बघितलं तर आतापर्यंत 9 धावा धावपलकावरती आहेत. जिकडे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय वेगाने, केवळ ड्राईव्ह अफलातून फटका, चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. तेरा धावा दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत संग्रह. पहा 25चा पाठलाग आहे. ज्याप्रकारची आतापर्यंत सुरुवात आहे. 14 धावा तब्बल धावपलकावरती आहेत. एक विकेट जरूर गमावला, परंतु त्यानंतरचा विकेटचा इतका प्रभाव दोन्ही बॅटरवर नाही पडला गेला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय, फेकी होईपर्यंत 1 धाव. 15 धावा धावपलकावर, जिकडे आतापर्यंत षटकाचा खेळ संपलाय. रोहन पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर, जिकडे इक्वेशन राहिले 12 मध्ये धाव. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. हा इक्वेशन कुठे आलंय आता. 11 मध्ये 6 धाव्यांची फक्त गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहा या अगोदर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. मनीष घरतने तो गडी बाद केला होता. प्रदूतचं असं वाटलं होतं की थोडासा दबाव बनवेल, परंतु त्यानंतर मुझम्बिल खान आणि ऋषीदादा यांनी कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला गेला आणि त्या धावपलकापर्यंत आता जवळजवळ पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा झाला गेलाय. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. ज्या 21 पर्यंत आता पोहोचायचं आहे ते तब्बल आपण बघितलं तर 20 धावा धावपलकावरती आहेत. फक्त 5 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी सायबा संघाला. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि अडवता अडवता डॉट बॉल येतो. 5 धाव्यांची गरज आहे. कट केलाय, दिशा दिली गेली, चेंडूला पाठवलंय 1 धावेसाठी. चार 21 झाल्या. चला तर भरत सर, आपण समोर याचा आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. वन ऑफ द ग्रेट व्हॉइस. मागील कित्येक वर्ष झाले ज्या प्रकारे समालोचकामध्ये कामगिरी केले ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. मग ते अंडर क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, आणि आता तब्बल कबड्डीमध्ये सुद्धा अतिशय चांगलं समालोचक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी हितेश गवळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तीन पाहिजे 3. असा कॉलअप दिलेला सूरजने की अक्षरशः मला टेन्शन मध्ये आणून टाकले. भाई 3 पाहिजे 3.
तर या ठिकाणी याच्यातील सन्मान भरत सरांचा या ठिकाणी केला जातोय. हितेश गवळी यांच्या सेवा असते. थँक्यू भरत सर, आपण या स्पर्धेमध्ये जॉईन झालात. आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर समालोचक जे आपल्या भेटीला आलं होतं. 5-6 मध्ये 3, 6 चेंडू 3 धाव्यांची आतापर्यंत गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अटॅक इन फिल्डिंग लावली गेले. मागील मॅच मध्ये सुद्धा याच प्रकारची फिल्डिंग लावली गेली होती आणि बरंच काही घडलं होतं. इकडे आता त्या प्रकारचं कमबॅक करेल का रचित, येणारे कालवेळ सांगणार आहे. रचित सज्ज होते, ऋषी दादा समोर, जिकडे 6-3चं इक्वेशन राहिले. हो हो येस, आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू. आता 6 मध्ये 2. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. आता फक्त एका धावेची गरज आहे. ड्राईव्ह करायचा. हो 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 हो, इतक्या वेगाने मॅच फिनिश केली ना. चेंडू गेला सीमा रेखा पार, चौकार. मॅच फिनिश ग्रुप सी मधून जो दुसरा संघ जे क्वालिफायरच्या दिशेने वळतो त्या संघाचं नाव आहे साईबाई. हो चला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर ऋषीदादा देसाई. चला ऋषीदादा देसाई आपण यायचंय मॅन ऑफ द